गेले काही दिवसापासून एकच न्यूज सगळीकडे फिरत होती, ते म्हणजे लाडक्या बहिणींचा हप्ता आता बंद होणार आहे। यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद नाही होणार, यात काहीच महिला आता अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे काही महिलांना आता लाडक्या बहिणीचा जो हप्ता मिळणार आहे तो आता मिळणार नाही। तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, मी धनंजय किल्लेदार आणि तुम्ही पाहत आहात आपलं हक्काचं चॅनल म्हणजेच नवीन काय तर मंडळी, आपल्या नवीन काय तर चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा। तर मंडळी, आपल्या राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी एक पोस्ट केली आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल आता सगळ्या त्रुटी दूर केल्या आहेत। कारण या पोस्टमध्ये त्यांनी आता स्पष्टच सांगितलं आहे की यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आता हप्ता इथून पुढे मिळणार नाही। तर मंडळी, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे। म्हणजे 28 जून 2024 व 3 जुलै 2024ला शासनानं GR काढण्यात आलेला होता। आता त्या GR नुसार अपात्र ज्या महिला ठरल्या त्या महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आता त्यांनी वगळण्यात आलेला आहे। तर या सर्व अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचं आता विवरण खालीलप्रमाणे आपण पाहूया। तर लाडक्या बहिणींनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या आता महिला आहेत, त्यांचा आकडा आता एकूण टोटल समोर आलेला आहे। 2,30,000 एवढा आकडा आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 आहेत। त्यानंतर वयवर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला जर आपण पाहायला गेलं तर 1,10,000 एवढ्या वयवर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 आहेत। त्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला ह्या जर पाहायला गेल्या तर 1,60,000 इतकी नावं आता समोर आलेले आहेत। म्हणजे जर पाहायला गेलं तर कुटुंबामध्ये सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, म्हणजे ज्याच्या कुटुंबात जे सदस्य आहेत त्यांच्या नावावर जर 4 चाकी गाडी असेल तर त्या सदस्याला ही योजना मिळणार नाही इथून पुढे। नमो शक्ती योजना होती, त्याच्यामध्ये पण ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनाही आता लाडकी बहीण योजना मिळणार नाही आहे। तर याचा आकडा संपूर्ण 1,60,000 आहे। त्यानंतर एकूण आता सगळा जर टोटल आपण जर पाहायला गेलो तर संपूर्ण जो आकडा आहे तो म्हणजे मगापासून आपण जे बघितलं संजय गांधी निराधार योजनेचा, त्यानंतर वयवर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला, त्यानंतर कुटुंबात 4 चाकी गाड्या असलेल्या, त्यानंतर नमो शक्ती या योजनेमध्ये लाभार्थी असलेला, या सगळ्यांचा आकडा टोटल 5 लाख आहे। म्हणजे महाराष्ट्रामधून एकूण 5 लाख महिलांना आता लाडक्या बहीण योजनेतून बाहेर पडावे लागणार आहे। कारण या ज्या अटी होत्या या अटीमध्ये या महिला बसल्या नाहीत, त्यामुळं या सर्वच महिलांना आता इथून पुढे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। तर मंडळी, अजून एक महिलांच्या मनामध्ये एक शंका होती की 2100 रुपये कधी मिळणार। तर पहिल्यांदा या अपात्र महिला ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आता इथून पुढच्या महिन्यापासून बहुतेक 2100 रुपये मिळायला सुरुवात होणार आहे। कारण सरकारने अजून काही सांगितले नाही आहे, पण ज्या काही आता पात्र महिला राहिलेल्या आहेत त्यांना पण आता 2100 रुपयाचा हप्ता आपण लवकरच सुरुवात होईल। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, हा जर संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।